भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. अपरंपार असा आधार भयाच्या पारमनादाने, प्रजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण पुण्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहे. खरंच खूप छान प्रचिती स्वामींनी यांना दिली. आयुष्यात किती दुःख असावे त्याला पण सीमा असते. या ताईंच्या आयुष्यात जे दुःख होते ते खरंच खूप भयानक होते. प्रत्येकाने हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे या ताईंच्या दुःखापुढे आपलं दुःख काहीच नाही हे प्रत्येकाला आज कळणार आहे. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आयुष्यातील एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामी सेवेने काय होतं ते मी सांगणार आहे. स्वामी सेवा केल्याने नेमकी काय मिळतं आणि स्वामींची सेवा का करावी हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आर्थिक, भौतिक आणि प्रापंचिक समस्या ह्या खूप आपल्या भोवती फिरत असतात. जसं काय अग्नीमध्ये आपण पडलो असं प्रत्येक वेळेस आपल्याला वाटत असतं. त्या अग्नीच्या लाहेने आपण जळून जात असतो. पण ज्यावेळेस आपण स्वामींचे सेवेत असतो, स्वामींची सेवा करत असतो, त्यावेळेस आपल्याभोवती एक कवचकुंडल हे तयार झालेलं असतं. त्यामुळे त्या अग्नीचे चटके आपल्याला फारसे भासत नाही. असाच माझा आलेला अनुभव आहे. माझे घरामध्ये खूप म्हणजे खूप निगेटिव्हिटी होती. सारखा आजार असायचा. कुठे काय होतं काहीच कळत नसायचं. आज एक दुखलं की उद्या दुसरं दुखायचं. कुठंच काही कळत नव्हतं. हॉस्पिटल तर खूप फिरलं, खूप सारे औषध घेतले. जेवढी कमाई व्हायची तेवढे सर्व पैसे हे हॉस्पिटलमध्ये जात असायचे. माझी मन शांती ही मला अजिबात नव्हती. डिप्रेशन तर हे खूप होतं, त्याचबरोबर हे आजार आणि मिस्टरांचे ड्रिंक घेणं हे चालूच होतं. मिस्टर खूप ड्रिंक घ्यायचे. मग असं वाटायचं की बाहेरचं आहे का. कोणी सांगायचं की तुम्हाला कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, तुमच्या घरामध्ये काहीतरी आहे, असं प्रत्येकजण सांगायचा. त्यावेळे मग आम्ही सर्व देवही करून झाले, सर्व बाबा लोकांकडेही जाऊन झालं. कोणी जे काही सांगन, जो उतारा सांगन, जे करायचं सांगल ते सर्व काही माझे करून झाले. पण कुठेच मला काही एक फरक पडत नव्हता. आणि असंच काय झालं ना की मी लालबागच्या गणपतीला गेले होते. तिथे गेल्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि मी बाहेर येत होती. त्याच वेळेस काय झालं ना की स्वामींचा जे पासपोर्ट साईज फोटो खाली पडलेला होता आणि लोक तिथून चाललेली होती. माझ्या मनात आलं की हा स्वामींचा फोटो लोक याच्यावरती पाय देतात, हे पाप आहे. म्हणून मी तो फोटो उचलला आणि माझ्या पर्समध्ये ठेवला. त्या अगोदर मला स्वामी काय, स्वामी सेवा काय, काही एक माहीत नव्हतं. पर्समध्ये उचलला आणि मी घरी घेऊन आले. त्यानंतर मी कधी तो पर्समध्ये ठेवायचे, कधी देव्हाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवायचे, पण त्याची पूजा वगैरे काही नव्हतं, काहीच एक नव्हतं. त्या दरम्यान काय झालं ना की सुनित्रास मॉम जो चॅनल आहे त्यावरती त्यांनी स्वामींची जी सेवा सांगितलेली होती, त्यांना आलेले जे अनुभव सांगितलेले होते ते मी ऐकले. आणि त्यावेळेस मनात कुठंतरी वाटलं की आपण देखील ही करायला पाहिजे का, आपल्याला फरक पडेल. मिस्टरांचं ड्रिंक घेणं हे दिवसेंदिवस खूप वाढत चाललेलं होतं. घरात खूप कटकटी होत होत्या. मला 3 मुलं आहेत, 2 जुळे मुलं आणि 1 मुलगी. मुलांचा सांभाळ करायचा. त्या दरम्यान पण मी ते ऐकून पण काही एक सेवाही केली नाही. पण असं मनात कोणीतरी सांगितलं की तुम्ही गाणगापूरला घेऊन जा, म्हणजे यांचं सर्व काही व्यवस्थित होईल. पण तिथे जाण्याचा योगच आला नाही. मिस्टर दारूपायी खूप आजारी पडले आणि त्यांचे निधनही झाले. आज त्यांना वारून करेक्ट 2 वर्ष हे झाले आहे. मिस्टर गेल्यानंतर मी खूप एकटी पडले. 3 मुलांचा सांभाळ करायचा, कसा करायचा. मी खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये गेले होते. खूप
विचारामध्ये मी कंटिन्यू राहायचे. माझ्या डोकामध्ये प्रचंड चमका निघायच्या, पाठीमध्येही खूप चमका निघायच्या, हातही खूप दुखायचा. मी ताठ अक्षरशः उभीसुद्धा राहू शकत नव्हते. इतकं भयानक डिप्रेशन मला आलं होतं. आता पुढे माझं कसं होणार हेच मला कळत नव्हतं. त्याच वेळेस काय झालं ना की असंच मग मी फक्त स्वामींचं नामस्मरण करू लागले. मोबाईलवरती स्वामींचे अनुभव ऐकणे, स्वामींचं तारक मंत्र ऐकणे, नामस्मरण ऐकणे आणि फक्त श्री स्वामी समर्थ एवढाच मंत्र मी कधीतरी जपत असे. जेव्हा जेव्हा मी हा मंत्र जपायची ना तेव्हा तेव्हा मनाला कुठंतरी एक शांती मिळायची. जे माझं मन खूप घाबरत आहे ते मन माझं शांत व्हायचं आणि मला थोडंसं आधार मिळायचा, धीर मिळायचा. काहीतरी असं आहे आपल्याजवळ मन शांती असं मला वाटायचं. तेव्हा मला असं वाटलं की नुसतं नामस्मरणाने जर एवढं होऊ शकतं, जर खरंच जर यांची सेवा केली तर खरंच काहीतरी आपल्या आयुष्यात देखील घडू शकतं असं मला वाटलं. आणि मग मी तिथून पुढे स्वामी सेवेला लागले. स्वामी सेवा म्हणजे काय, फार काही मी काहीच करत नव्हते स्वामी भक्तांनो. मी फक्त एक माळ जप करायचे, 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचन आणि एक वेळेस तारक मंत्र, एवढीच माझी सेवा. पण या सेवेने देखील मला खूप छान मन शांती मिळायची. आणि त्यानंतर काय झालं ना की असंच एक दिवस मी खूप दुःखी होते, खूप म्हणजे खूप. माझं घर हे खूप छोटं आहे, मोठंही नाही आणि 3 मुलं आणि मी. त्यामध्येच मी असं पूजा वगैरे केली आणि दुपारची वेळ होती, तिथे झोपली. मला खूप असं डोळा लागल्यानंतर अक्षरशः प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले. स्वामींच्या हातामध्ये बगलेमध्ये झोळी होती आणि ते उभे माझ्यासमोर राहिले. आणि त्यावेळेस मी स्वामींच्या चरणावरती डोके ठेवून इतकी रडली, प्रचंड रडत होती. माझं जे दुःख आहे ते सर्व काही स्वामींच्या चरणी मी अर्पण करत होती. स्वामींना मी म्हटले की स्वामी, मी किती दुःखात आहे, किती अडचणीत आहे, किती त्रासात आहे हे तुम्हाला दिसत नाही का? स्वामींच्या तोंडातून एकच वाक्य निघलं, बाळा, मला सर्व काही माहीत आहे, मी सर्व काही जाणतो. एवढंच स्वामी बोलले. मी स्वामींना म्हणले की स्वामी, मला प्रचंड त्रास होत आहे, माझा हात खूप दुखत आहे, माझी पाठीमध्ये खूप चमका निघत आहे, डोक्यातही खूप भयंकर त्रास होत आहे. स्वामी, मला हे सहन होत नाही आहे, यातून मला काहीतरी मार्ग काढा, माझा हे आजार बरं करा. मी असं स्वामींना म्हणून इतकी प्रचंड रडत होती ना की माझ्या त्या रडण्याला सीमाच नाही. ते म्हणतात ना की आई किंवा वडील यांच्याजवळ आपलं मन मोकळं केल्यानंतर आपलं मन शांत होतं. कुणीतरी मायेची, प्रेमाची व्यक्ती तिच्याजवळ मन शांत केल्यावर मन शांत होतं. पण माझं मन आत्तापर्यंत कुठेच शांत झालं नाही. पण त्या दिवशी स्वामींच्या चरणावरती इतकी रडून मी जे माझं दुःख व्यक्त केलं ना, त्यावेळेस मला खूप हलकं वाटत होतं, खूप मनाला शांती वाटत होती. त्यावेळेस मग मी असं जेव्हा स्वामींना म्हटली ना की माझं खूप दुखतंय, तुम्ही काहीतरी करा, त्यावेळेस स्वामींनी माझ्या डोक्यावरती प्रेमाने हात फिरवला, पाठीवरती हात फिरवला, हातावरती हात फिरवला आणि उठ बाळा असं स्वामी मला म्हटले. त्यानंतर मी लगेच अशी खडबडून जागी झाले आणि हे खरं आहे की खोटं आहे मलाही कळायला मार्ग नव्हता. पण प्रत्यक्षात माझ्या डोळ्यामध्ये हे अश्रू होते. ज्यावेळेस मी उठली ना त्यावेळेस डोळ्यामध्ये अश्रू होते. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी खरंच सांगते, अजिबात यातील एक शब्दसुद्धा खोटा नाही. त्या दिवसापासून जो मला त्रास होत होता तो त्रास माझा पूर्णपणे बरा झाला. जे हात दुखत होता, जी पाठ दुखत होती आणि ज्या डोक्यातल्या चमका होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. स्वामींचा मायेच्या हाताने मला पूर्णपणे बरं वाटलं. तेव्हा मला कळालं की नाही, प्रत्यक्षात स्वामी महाराज हे आले होते मला धीर देण्यासाठी आणि मला सावरण्यासाठी. माझ्याकडे काही मोठा बिझनेस वगैरे काही नाही, पण मी फक्त पार्लर करते. पण स्वामींच्या कृपेने त्याच्यावरती माझं घर हे चालतं, मुलांचं शिक्षण आणि हे सर्व काही चालतं. पैसा कुठून येतो, कसा येतो मलाही कळत नाही. खूप टेन्शन असतं, कसं करायचं हे मला माहीत नसतं. पण मी सर्व काही स्वामींवरतीच सोडून दिलेलं असतं की स्वामी, आता हे असं होणार आहे, घरात याची कमी आहे, काय करायचं ते तुम्ही बघून घ्या, मी काहीच करणार नाही. मी फक्त एवढं म्हणते. आणि स्वामी भक्तांनो, खरं सांगते, मी फार काही आत्ताही सेवा स्वामींची करत नाही. पण जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांना थोडीफार माझ्याकडून मदत झाली तर मला खूप छान वाटतं. आणि खरंच माझ्या दारामध्ये दर गुरुवारी कोणी ना कोणी येतं म्हणजे येतंच. ते म्हणतात ना की दत्त महाराज कुणाच्याही रूपात येतात. आपण जर त्यांच्या झोळीमध्ये
भांडीमध्ये काही टाकलं तर ते आपले दुःख घेऊन जात असतात आणि ते आपल्याला सुख देत असतात. असंच काही माझ्या बाबतीतही घडलं. जेव्हा जेव्हा कोणी भिक्षुक कोणीही माझ्या दारात आलं आणि मी त्यांना काहीतरी दिलं तर मला खूप समाधान आणि शांती मिळते आणि मला स्वामींनी कधीच काही कमी पडू दिलं नाही. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, यापुढचं आयुष्य ते तुमच्या सेवेमध्ये असंच आनंदात जावं आणि जे काही दुःख अडचणी येणार आहे त्यात तुम्ही माझी कायम साथ द्यावी आणि प्रत्येक भक्ताच्या पाठीशी सदैव खंबीरपणे तुम्ही उभे राहावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असा मला आलेला स्वामी भक्तांनो हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.